हाय, मी योगिता. तुम्हालाही वेट लॉस करायचं आहे का? तर हा खास पौष्टिक आणि लवकर होणारा लंच तुमच्यासाठी आहे. सगळ्यात आधी वरण बनवूया. त्यासाठी तुरीची डाळ आणि थोडी मूग डाळ एकत्र घेऊन चांगली धुवून घेतली आहे. आजच्या वरणात मी दोडका वापरणार आहे, त्यामुळे फायबरचे प्रमाण वाढेल. डाळींमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर रोजच्या जेवणात वरण किंवा डाळीचा समावेश नक्की करा. वरणामध्ये भाज्या वापरल्यास त्यातून भरपूर फायबर मिळते आणि ते प्रोटीनचे पचन होण्यासाठी मदत करते. त्यामुळे जेवण अधिक पौष्टिक आणि संतुलित बनते. आता कुकरमध्ये तेल घालून तेल गरम झालं की त्यात मोहरी, जिरे, थोड्याशा मेथ्या, लसूण, कढीपत्ता आणि लांब चिरलेल्या मिरच्यांची फोडणी करून घेऊ. ते छान शिजलं की त्यात टोमॅटो आणि हळद घालून छान परतून घ्या. टोमॅटो शिजला की त्यात तुम्ही दोडकी घालून घ्या. दोडकी परतून झाली की भिजत घातलेली डाळ आणि चवीनुसार मीठ घालून छान परतून घ्या. कुकरचं झाकण लावून कुकरच्या 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या. तिकडे वरण शिजत असताना भाजीसुद्धा बनवून घेऊयात. वेट लॉस करायचं आहे, त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण थोडं कमीच घ्यायचं. कमी तेलात मोहरी, जिरे, 7-8 मेथीचे दाणे आणि 1 तमालपत्र घालून फोडणी करून घेऊयात. त्यात कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. कांदा छान परतला की टोमॅटो घाला. टोमॅटोही थोडा परतला की त्यानंतर हळद, तिखट, धने पावडर, जिरे पावडर आणि मीठ घालून मसाला चांगला परतून घेऊ. मसाले छान परतले की मी तिथे थोडासा किचन किंग मसाला घालत आहे आणि सगळे मसाले छान परतून घेऊ. मसाला छान शिजला की त्यात भोपळ्याच्या फोडी घालून घेऊ. भोपळ्यामध्ये कॅलरीज कमी आणि फायबर भरपूर असतात, त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहायला मदत होते. यामध्ये व्हिटॅमिन ए, अँटीऑक्सिडंट आणि अनेक पोषक घटक आहेत, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. वेट लॉस करत असाल तर भोपळा हा खूप चांगला पर्याय आहे. आता सगळं छान मिक्स करून झाकण ठेवू आणि भाजी शिजू देऊ. आता पोळ्यांसाठी पीठ मळून घेऊया. साधी कणिक न वापरता मी पालकाची प्युरी वापरत आहे. एका परातीत 3 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी नाचणीचं पीठ आणि 1 वाटी बेसन घालून घेऊ. या तिन्ही पिठांमुळे पोळ्यांमधून आपल्याला फायबर, प्रोटीन आणि इतर पोषक घटक मिळतात, ज्यामुळे जेवण अधिक हेल्दी आणि पोटभर होते. आता त्यात पालकाची प्युरी घालून छान पीठ मळून घ्या. हे पीठ 10 मिनिटे झाकून ठेवा. कणिक मुरते तोपर्यंत गाजराची कोशिंबीर करूया. एक मोठा गाजर छान किसून घेऊ. किसलेलं गाजर एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊयात. त्यात 2-3 चमचे दही घाला. थोडं मीठ घाला आणि मिक्स करून घेऊयात. तोपर्यंत एका छोट्या भांड्यात थोडं तेल घाला. मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि मिरचीची हलकी फोडणी देऊन घ्या. फोडणी छान मिक्स झाली की ती फोडणी कोशिंबिरीवर घालून घ्या. छान मिक्स केलं की साधी आणि चविष्ट कोशिंबीर तयार आहे. ही कोशिंबीर खूप खमंगसुद्धा लागते. कोशिंबीर रेडी झाली की आता छान पोळ्या करून घेऊया. आता पोळ्या करून घेऊ. पोळीला तेल न लावता भाजून वरून थोडंसं तूप लावा आणि आपलं पौष्टिक वेट लॉस लंच तयार आहे. लक्षात ठेवा, वेट लॉस करायचा असेल तर हेल्दी फूडसोबत पोर्शन कंट्रोल देखील खूप महत्त्वाचं आहे. जेवणात तुम्ही 1 वाटी वरण, 1 वाटी भाजी, 2 चपात्या आणि छान थोडीशी कोशिंबीर घ्या आणि लंच रेडी आहे. थँक्यू.